पीक विमा खरीप 2026 अल निनो आणि जे काही शेतकरी पीक विमा भरत आहे त्या शेतकरी बांधवांना येत असलेल्या कर्जदार, बिगर कर्जदार, लोनी, नॉन लोनी आणि ते जे शपथपत्र अंडरटेकिंगचं जे काही ऑप्शन यावेळेस फॉर्म भरताना शेवटच्या कोपऱ्यामध्ये शेवटच्या क्षणी दिलेलं आहे, ज्यावर आपल्याला राईट क्लिक करायचं आहे, राईट टिक करायचं आहे. त्या संदर्भातल्या विषयाच्या संदर्भात आपला हा व्हिडिओ असणार आहे शेतकरी बांधवांना. तर बघा शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने पीक विम्या संदर्भात बोलायलाच नको आहे अशी परिस्थिती आहे. पण न बोलून किंवा शांत राहून का गप्प राहून चालणार नाहीये. राज्य सरकार हे जनतेसाठी, नागरिकांसाठी, जनतेतील सर्वच वर्गांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वांसाठीच असते. आपण लोकशाहीमध्ये जगतो, त्यामुळे नक्कीच बोलावंही लागेल आणि बदलही करावे लागतील वेळप्रसंगी. आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून सरकार बदलावं लागेल, राज्य सरकार बदलावं लागेल, सत्तेतले लोक बदलावे लागतील. जे काही करायचं आहे ते वेळप्रसंगी आपल्याला करावं लागेल. परंतु हा व्हिडिओ आपल्या पीक विम्या संदर्भात आहे, तर त्या विषयावरच आपण नक्कीच बोलू. गप्प राहून चालणार नाही मित्रांनो. बघा, मागच्या वर्षी आपण पीक विमा भरला, पीक विम्याचे पैसे भरले, शेतकऱ्यांनी पैसे भरले, फॉर्म भरण्याचे पैसे दिले, सोबतच शेतकऱ्याच्या वतीनं राज्य सरकार सुद्धा कंपन्यांना पैसे देतं, हिस्सा देतं. आता एवढे पैसे दिलेले असताना महाराष्ट्र राज्यामध्ये उघड्या डोळ्यांनी अख्ख्या महाराष्ट्राने, प्रसारमाध्यमांनी, न्यूज चॅनलनी, वृत्तपत्रांनी, सोशल मीडियांनी, इतर राज्यांनी, देशांनी महाराष्ट्राची परिस्थिती पाहिलेली असताना एवढं गुराढोरांचं, कोठ्यांचं जमिनी खरडून गेले, अक्षरशः पिकं खरडून गेली, त्यांना गा टाकायला सुद्धा वेळ नाही, पैसा नाहीये. एवढ्या परिस्थितीमध्ये दिवाळीच्या वेळेस राज्य शासनाकडून खूप मोठं पॅकेज जाहीर करण्यात आलं, ज्यापैकी खूप काही शेतकऱ्यांना मदत मिळाली, काही राहिलेली असतील, काही तांत्रिक अडचणीमुळे तो एक वेगळा भाग झाला. परंतु आपलं सांगायचं तात्पर्य हेच आहे की जर महाराष्ट्र राज्य सरकार, शासन एवढं मोठं पॅकेज जाहीर करते, म्हणजे याचा अर्थ नुकसान आहे. वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लॅटिट्यूड, लँगिट्यूड सर्व काही टिंब जर पाहावयाचं म्हणलं देशातलं, राज्यातलं, तर कुठे किती नुकसान झालेलं आपल्याला दिसू शकते, आपण पाहिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये असताना सुद्धा एवढं होऊन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांना 17,500 रुपये पीक विमा देऊ, त्याकरिता प्रयत्न करू हे सांगितलेलं असताना देशाच्या कृषी मंत्र्यांसोबत माझं बोलणं झालं. देशाच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी संपर्क साधला. आम्ही कंपन्यांवर प्रेशर आणू किंवा दबाव आणू किंवा ताकदीने त्यांना तुमचं नुकसान दाखवून देऊ आणि तुम्हाला कमीत कमी 17,500 रुपये हेक्टर किंवा त्यापेक्षाही जास्त पीक विमा मिळवून देण्याचा प्रयत्न करू असं सांगितलेलं असताना सुद्धा 10 महिने झाले, 8-10 महिने झाले, शेतकऱ्यांना खडकू मिळायला तयार नाही, कॅल्क्युलेशन नाही, रकमा दाखवायला तयार नाही. ज्या थोड्याफार भागामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे त्याकरिता राज्य शासनाच्या वतीने कंपनीला कुठलेही काही अजून धेला देण्याचा प्रयत्न, निधी मंजूर करण्याचा प्रयत्न अजून झालेला नाहीये आणि तिच्यावर कोणी आवाज उचलायला तयार नाही, कोणी बोलायला सुद्धा तयार नाहीये मित्रांनो. मग आता अशा परिस्थितीमध्ये साहजिकच आहे यावेळेस कोणी पीक विमा भरणारच नाहीये. मी खऱ्या अर्थाने जेव्हा नुकसान झालं होतं दिवाळीच्या वेळेस पीक विम्यावर जशी अपडेट आली त्यावेळेस बरेचसे व्हिडिओ बनवले. त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष, नाराजी पाहताना मी गावगाड्यातला ग्रामीण भागातला माणूस आहे, मलाही कळतं. त्यामुळे मी सुद्धा खूप वेळ पीक विम्याला साईडला सोडून दिलं, कारण की मलाही कळत आहे की यामध्ये जशा हव्या तशा अपडेट हालचाली येत नाहीये. परंतु आता थोड्याफार प्रमाणामध्ये हालचाली सुद्धा सुरू झाल्या आणि शेतकरी बांधवांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्या संदर्भात विचारणा सुरूच आहे. त्यामुळे थोड्या दिवसापासून पीक विम्या संदर्भात ज्या काही थोड्याफार अपडेट आहे त्या मी घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर मग बघा मित्रांनो, आता अशी परिस्थिती असताना आपण पीक विमा भरणारच नाहीये आणि मी माझ्या गेल्या महिन्याभरातल्या पीक विम्या संदर्भातले जेवढे काही व्हिडिओ बनवलेले आहे किंवा तुमच्यासोबत संपर्क साधलेला आहे किंवा तुम्हाला विचारपूस केलेली आहे, तुमची मतं मागवलेली आहे, तर तुम्ही सर्वांनी जवळपास 99% 100% हेच सांगितलेलं आहे की पीक विमा पहिली गोष्ट भरायचाच नाही, कंपन्यांचं घर भरणं चालू आहे, राज्य सरकार भ्रष्टाचार करत आहे. ज्या गोष्टी वेळप्रसंगी खऱ्याही असू शकतात, कारण की कुठल्याही कंपनीचं, पीक विमा कंपनीचं गेल्या 10-12 वर्षामध्ये ऑडिट झालेलं नाहीये. ते का करत नाही कोणी हे सुद्धा समजत नाहीये. त्यामुळे साहजिकच आहे की भ्रष्टाचार असू शकतो आणि एवढं नुकसान झालेलं असताना पीक विमा मिळत नाही, तर त्यानुसार तुम्ही हा पीक विमा आता यावर्षी भरणार नाही. आणि सद्य परिस्थितीमध्ये पीक विमा चालू झालेला असताना पीक विमा केंद्राकडे, CSC, CSP पॉईंट, महाई सेवा केंद्रांकडे जी वर्दळ दिसायला हवी होती पीक विमा भरण्याकरिता शेतकरी बांधवांची नेहमी दरवर्षीप्रमाणे, ती दिसत नाहीये. त्यामुळे साहजिक आहे तुम्ही पीक विमा भरणार नाहीच आहे. परंतु एक विषय असा आहे की अल निनोचं संकट आहे. अल निनोचं संकट दाखवल्या जात आहे. सध्या सुद्धा पावसाचा खंड ऑलरेडी पडलेला आहे. अजून कधी पाऊस येईल, आता जर एखादा पाऊस आला तरी सुद्धा याच्यानंतर कसा पाऊस राहील, काय राहील, याची खात्रीशीर माहिती आम्ही कुणीही सांगू शकत नाही. अभ्यासक सांगत आहे, हवामान अभ्यासक
कुठे खंड पडणार, कोणत्या दिवसात, कोणत्या महिन्यामध्ये. परंतु तसा खंड पडला तर साहजिक आहे शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होणार आहे. परंतु या पीक विमा योजनेमधले ऑलरेडी ट्रिगर त्यांनी काढून टाकलेले आहेत. जे या खरीप 2026 मध्ये पीक विमाचे ट्रिगर बदलणार होते, सांगितलेले होते 5-6 महिन्या अगोदर, ते सुद्धा बदललेले नाही. मग आता ही पीक विमा योजना आपल्या कामाचीच नाही, आपल्याकडून पैसे भरून घेतल्या जातात आणि आपल्याला नुकसान भरपाई मिळतच नाहीये. तर मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? साहजिक आहे पीक विमा योजनेकडे, पीक विम्याकडे तुम्ही पाठ फिरवणार, जी तुम्ही ऑलरेडी पाठ फिरवलेली आहे. परंतु आता बघा काय असतं माहिती आहे का, आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण गावगाड्यात पाहतच असतो, की काही शेतकरी असे असतात, की ती त्यांची शेती कशी करतात उघड डोळ्याने सांगतात, प्रसारमाध्यमामध्ये सांगतात. परंतु काही शेतकरी सांगतच नाहीत, की ते काय करतात, काय फवारणी करतात, कुठलं औषधी आणतात, कुठली खते आणतात, किती प्रमाणामध्ये वापरतात. त्यानुसारच खूप सारे काही नागरिक, शेतकरी बांधव शासकीय योजनेचा लाभ घेत असतात. परंतु त्या शासकीय योजनेचा लाभ घेत असताना ते सर्वांना सांगत नाही, की आपण त्या शासकीय योजनेचा लाभ कसा घेत आहोत, घ्यावा की नाही घ्यावा. परंतु त्यांचं काम ते चालू ठेवतात, कासव गतीने काय होणार, दरवर्षी चालू ठेवतात. मी गेल्या 20 वर्षामध्ये खूप साऱ्या शेतकरी बांधवांना असं पाहते, की जिथे योजना निघली सरकारी, ते त्यांच्या परीने कागदपत्र जमा करतात आणि त्यांच्या पदरामध्ये न्याय पाडून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानुसारच जरी काही शेतकरी बांधवांनी किंवा खूप शेतकरी बांधवांनी पीक विम्याकडे पाठ फिरवलेली असली तरी सुद्धा काही अनुभवी शेतकरी, अभ्यासू शेतकरी, दम धरणारे शेतकरी, तग धरून बसलेले शेतकरी असतात. त्यांना माहिती आहे आता अल निनो संकट आहे, त्यामुळे कदाचित सर्व एक व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करतात. सर्व शेतकरी पीक विम्याकडे पाठ फिरवत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जर पीक विमा भरला तर कदाचित नुकसान झालं किंवा दुष्काळ पडला तर वेळ प्रसंगी आपल्याला पीक विमा मिळू शकतो. त्या दृष्टिकोनातून ते पीक विमा भरण्याचा प्रयत्न करत आहेत, ते करताना दिसत आहेत. परंतु आता पीक विमा भरत असताना यावेळेस त्या शेतकरी बांधवांना पीक विमा जेव्हा आपण सबमिट करतो तो फॉर्म शेवटच्या क्षणी, त्यावेळेस कर्जदार, बिगर कर्जदार, लोनी, नॉन लोनी असा एक जो त्यांना शपथपत्राचा नमुना येत आहे. तर तो अंडरटेकिंग जो फॉर्म आहे, अंडरटेकिंग जे काही त्यांनी लिहिलेलं आहे, त्यानुसार त्यामध्ये ते स्पष्ट विचारत आहेत, की जर तुम्ही कर्ज काढलेलं असेल तर तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला विमा द्यायचा का नाही द्यायचा, हे सर्व अधिकार, सर्वस्वी अधिकार पीक विमा कंपनीकडे असतील आणि ते टिक केल्याशिवाय तो पीक विमा पुढे भरल्या जात नाही, ते तुम्हाला करावंच लागते. आता या संदर्भात अशी अपडेट मिळत आहे, की कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे, की हा जो काही प्रकार घडलेला आहे तो प्रकार ताबडतोब येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मार्गी लावण्यात येईल. तरी सुद्धा ज्यांनी पीक विमा भरला त्यांनी घाबरू नये. जे पीक विमा भरत आहेत त्यांनी सुद्धा पीक विमा भरावा किंवा 1-2 दिवस थांबलं तरी सुद्धा हरकत नाहीये. तो जो काही ऑप्शन आहे किंवा ते जो अंडरटेकिंग फॉर्म आहे तो निघून जाणार आहे, असं कृषी विभागातून सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परंतु मला सांगायचं आहे, की आज कृषी विभाग समोर येत आहे. आता मला हेच म्हणायचं आहे, की ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पीक विमा देऊ, ज्याप्रमाणे कृषी मंत्री पीक विमे मुख्यमंत्री सांगतात, की बुवा अल निनोचं संकट आहे, पावसाचा खंड आहे, जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. त्यानुसारच पीक विम्याची हमी घ्यायला समोर का येत नाही? आणि पीक विम्याची हमी मागच्या वेळेस जर तुम्ही घेतली होती मुख्यमंत्र्यांनी, तर ते म्हणजे शेतकरी बांधवांच्या पदरामध्ये का पाडून देत नाही? तुम्ही फक्त पीक विमा भरून घेता. पेरणी करता सुद्धा थांबा लावता. तुम्हाला ते कळतं, हवामान अंदाज कळतं. मग तुम्हाला एवढं नुकसान झालेलं असताना पीक विमा देण्याकरिता कंपनीला सांगणे हे का जमत नाही? तुम्ही पॅकेज जाहीर करता, म्हणजे नुकसान झालेलं म्हणूनच तुम्ही पॅकेज जाहीर केलेलं आहे. मग जर नुकसान झालं, पॅकेज जाहीर केलं, शेतकऱ्यांना मदत देत आहात, मग पीक विमा कंपनीला ज्या अटी, शर्ती, नियम शेतकऱ्यांकरिता लागू आहेत, जो तुम्ही राज्य शासनाच्या शेतकऱ्याच्या वतीने हिस्सा देत आहात, शेतकऱ्याकडून जो हिस्सा भरून घेतलेला आहे, मग तो कशासाठी आहे? मग त्यानुसार निदान जे शेतकरी पीक विमा भरत आहे त्या शेतकऱ्यांना तरी दिलासा देण्यात यावा खऱ्या अर्थाने. आणि खऱ्या अर्थाने पीक विम्याकरिता भरावा की नाही भरावा याकरिता सुद्धा कृषी मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन स्पष्ट करावं, पीक विमा भरावा की नाही भरावा. जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा परत एक वेळ कळेल का आता शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने तुमच्यावर विश्वास राहिलेला नाहीये. कारण की कर्जमाफी योग्य वेळी देऊ हे सांगितलेलं असताना सुद्धा आंदोलन मोर्चे केल्याशिवाय तुम्ही दिलेली नाहीये. आज आणि बिनलाजाप्रमाणे समोर येऊन तोंड वर करून सांगत आहात, की आम्ही कुठलीही तोंडासमोर निवडणूक नसताना कर्जमाफी करत आहोत. ऑलरेडी निवडणुकीच्या तोंडावरच ही कर्जमाफी जाहीर केलेली होती, ती सुद्धा तुम्ही वेळेवर दिली नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये एवढं मोठं नुकसान झालं तरी सुद्धा आंदोलन मोर्चे केल्याशिवाय ती कर्जमाफी दिली नाही. आजही अजून कर्जमाफी दिलेली नाही. तारखा सुरू आहेत. फक्त जाहिरातबाजी सुरू झालेली आहे. जिकडे तिकडे बॅनरबाजी सुरू झालेली आहे. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रुपया पडलेला नाही. जुलै महिना अर्धा झालेला आहे. कर्जमाफी झालेली नाही. शेतकऱ्यांना नवीन कर्ज कधी मिळेल याची सुद्धा अजून काही खात्री नाही. कर्जमाफी होईल का नाही याची सुद्धा अजून खात्री नाहीये. नियम, अटी, शर्ती फक्त जाहिरातबाजी किंवा बाकीच्या गोष्टी घोषणाच सुरू आहेत. तर त्याकरिता शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थानं
विश्वास तर राहिलेला नाहीच आहे. परंतु एक असं वाटते की बा शेवटी राज्य सरकार आहे, मायबाप सरकार असते, शेवटी लोकशाही आहे देशामध्ये, राज्यामध्ये. त्यानुसार कोणीतरी समोर यावं आणि पीक विम्यासंदर्भात सुद्धा शेतकऱ्यांना धीर द्यावा, त्यांची बाजू मांडावी, त्यांना सांत्वनपर एक आधार द्यावा, पीक विमा भरायचा आणि क्लिअर करावं. जर भरला तर उद्या खरोखर नुकसान झाल्यावर, नुकसान नाही झाल्यावर तुम्ही द्या असं कोणी म्हणणारच नाही, परंतु नुकसान झालेलं असताना सुद्धा देत नाही मित्रांनो, ही खूप खूप गंभीर बाब आहे. या करिताचा एक हा विषय होता, की हे तुम्ही तुमचंच ठरवायचं आहे. मी तर 100% तुम्हाला म्हणणारच नाही. उलट असं म्हणेल, की भरूच नका बा. गज अल निनोचं संकट आहे, दुष्काळ आहे. परंतु मागच्या वेळेस एवढा ओला दुष्काळ पडून नुकसान होऊन सुद्धा जर त्यांनी दिलं नाही, तर मी सुद्धा तुम्हाला कोण्या तोंडाने म्हणणार आहे, मला काय संबंध आहे म्हणायचा. साहजिक आहे, मी सुद्धा हेच म्हणणार आहे, की भरू नका. पण ज्याच्या सद्विवेक बुद्धीने, अनुभवानुसार ज्यांना योग्य वाटत असेल, त्यांना भरायचं असेल, त्यांनी त्यांचा विचार करावा, पीक विमा भरायचा आहे किंवा नाही. काही शेतकरी थोड्या प्रमाणामध्ये आशावादी आहेत, की त्यांना असं वाटते जर आजही 2025चा मागचा खरीपचा पीक विमा जर त्यांना मिळाला सोयाबीन, तूर, कापसाचा, तर कदाचित ते या वेळेच्या खरीपच्या 2026चा पीक विमा भरू शकतात. त्यांची मानसिकता तयार होऊ शकते. पण आपल्याला अजिबात भरा असं म्हणायचं नाहीये किंवा भरायचं का नाही ते तुमच्यावर सर्वस्वी आपण सोडणार आहे मित्रांनो. आपल्याला काहीही घेणं देणं नाहीये. परंतु जे काय सुरू आहे, ज्या शेतकऱ्यांना फॉर्म भरायचा आहे, अंडरटेकिंगच्या फॉर्मच्या येत असलेल्या अडचणी किंवा अल निनोचं जे सावट आहे, त्यानुसारच तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा खरीप 2025 संदर्भातली ज्या जिल्ह्याची जशी सुद्धा ताबडतोब अपडेट येईल, हालचाली येतील, त्यानुसार मी आपणापर्यंत इथून पुढे पीक विम्या संदर्भातल्या अपडेट, हालचाली, स्टेटस पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्याच्या. आता जेव्हा कधी आपण व्हिडिओ टाकतो, सांगतो, तेव्हा ज्या जिल्ह्याची आली त्या जिल्ह्याचं नाव त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगतो मित्रांनो. त्यामुळे चिडचिड करू नका, नाराजी करू नका. तुमच्या जिल्ह्याची जशी अपडेट येईल सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्या संदर्भात तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आणि त्यानुसार अजून एका व्हिडिओमध्ये आणतो. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.